श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार. रुद्र ज्योतिष चॅनलवर मी पार्थेश देवेंद्र नामजोशी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओजना लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन दाबा. बेल आयकॉनवरील बटन दाबल्याने येणाऱ्या नवीन व्हिडिओविषयी आपल्याला माहिती मिळेल आणि आपले ज्ञानवर्धन होईल. मासिक राशी भविष्यामध्ये मागील भागामध्ये आपण तुळ लग्नाविषयी माहिती घेतली. आता या भागामध्ये आपण वृश्चिक लग्नाविषयी माहिती घेणार आहोत. वृश्चिक ही जलतत्वाची राशी असून क्रमांक 8 ची राशी आहे. कुंडलीच्या ज्या जातकांच्या कुंडलीच्या प्रथम स्थानामध्ये 8 हा आकडा येत असेल त्यांची रास ही वृश्चिक आहे, म्हणजेच लग्न वृश्चिक आहे. वृश्चिक लग्नाला गोचरीने शनीचे भ्रमण चतुर्थेश आहे, म्हणजे शनी चतुर्थ स्थानाचा मालक पण चतुर्थातून जात आहे. जे वृश्चिक लग्नाचे जातक जुन्या प्रॉपर्टी विषयी कोर्टाच्या वादविवादात असतील त्यांना या कार्यामध्ये यशाची प्राप्ती होईल आणि प्रॉपर्टीचे मॅटर्स सॉल्व्ह होऊन जुन्या प्रॉपर्टीचा लाभ वृश्चिक लग्नाच्या जातकांना होईल. तसेच वृश्चिक लग्नाचे जे जातक हे एकत्र कुटुंबामध्ये राहत असतील तर त्यांना वडिलोपार्जित एखादी जुनी इस्टेट प्राप्त होईल आणि त्यातून लाभ होतील. कार्यक्षेत्रामध्ये दशमावरती शनीची दृष्टी आणि षष्ठावर शनीची असल्यामुळे येणाऱ्या 1.5 वर्षात वृश्चिक लग्नाच्या जातकांना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये बदल होताना दिसून येतील, म्हणजेच नोकरीमध्ये बदली होताना दिसून येईल. साधारण नोकरीतली बदली ही पश्चिम दिशेला होण्याची शक्यता आहे, कारण शनी पश्चिम दिशेचा कारक आहे आणि त्याची दृष्टी नोकरीच्या स्थानावर आणि उद्योग व्यवसाय या दोन्ही स्थानांवर येत असल्यामुळे निश्चितपणे नोकरी आणि कार्यक्षेत्रामध्ये बदल होताना दिसतील. दुसरा ग्रह जो आहे जो मोठ्या अवधीनंतर राशीचं भ्रमण बदलतो तो म्हणजे राहू, जो राशीच्या आत्ता पंचमातून जात आहे. पंचमातून जाणारा राहू ग्रह जो शुक्राबरोबर जात आहे हा वृश्चिक लग्नाच्या जातकांना पुढील 1 महिन्यामध्ये प्रेम प्रकरण तसेच सट्टा या क्षेत्रात यश देणार आहे. जे शेअर मार्केटमध्ये वृश्चिक लग्नाचे जातक कार्यरत आहेत त्यांना शेअर मार्केटमध्ये निश्चितपणे यश प्राप्त होताना दिसून येईल. वृश्चिक लग्नाच्या जातकांनी पुढील काही काळामध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना फार्मास्युटिकल, केमिकल आणि IT रिलेटेड क्षेत्रामध्ये शेअर गुंतवणूक करावी, ज्याच्यातून त्यांना फायदे मिळताना दिसून येईल. फक्त व्ययस्थानाचा अधिपती जो आहे तो तिथे शुक्र होतो, जो पंचमात उच्च होऊन जात आहे आणि सप्तमेश होऊन तिथे जात आहे. तर पार्टनरशिपमध्ये जे वृश्चिक लग्नाचे जातक व्यवहारात असतील त्यांनी पार्टनरशिप करताना कागदोपत्री पार्टनरशिप ही कागदावरती, गव्हर्नमेंटच्या कागदावरती शर्ती आणि अटींची पूर्तता करूनच करावी, अन्यथा फसवणुकीचे योग येऊ शकतात. तेवढी त्यांनी सावधगिरी बाळगावी. राशीच्या 6ष्ठ स्थानातून लग्नापासून 6ष्ठ स्थानातून गुरुचे भ्रमण जाणार आहे, ते 2 मे पर्यंत जाणार आहे. म्हणजेच वृश्चिक लग्नाचे जे जातक हे बँकेमध्ये एखाद्या मोठ्या उद्योगासाठी अथवा एखाद्या फर्मसाठी जर लोनसाठी प्रयत्न करत असतील तर त्यांना लोनची प्राप्ती होईल. लोन म्हणजे कर्जाची प्राप्ती होईल आणि कर्जातून त्यांचे व्यावसायिक अडलेले काम पूर्ण होईल आणि इच्छित कामना परिपूर्ण होईल. 2 मे नंतर गुरु हा ग्रह त्यांच्या सप्तमातून भ्रमण करणार आहे. 2 मे नंतर वृश्चिक लग्नाच्या जातकांचे जर 6ष्ठ आणि व्ययस्थानाच्या अधिपतीची दशा नसेल तर वृश्चिक लग्नाच्या जातकांचे विवाह, प्रेमविवाह हे 1 वर्षामध्ये घडून येताना दिसतील आणि निश्चितपणे विवाहाच्या बाबतीत त्यांना चांगली बातमी येईल. वृश्चिक लग्नाच्या जातकांना अजून मिळणारे उत्तम फळ म्हणजे सूर्य हा ग्रह 6ष्ठातून जाणार आहे, शत्रू पराभूत होतील. सरकारी क्षेत्रामध्ये जी त्यांची कामे अडलेली असतील ती वृश्चिक लग्नाच्या जातकांची सरकारी क्षेत्रात अडलेली कामे परिपूर्ण होतील. पुढील 1 महिन्यामध्ये म्हणजे 15 मे पर्यंत ती कामे पूर्ण होताना दिसून येतील. सरकारी क्षेत्रातून एखादा लाभ होऊ शकतो. जे वृश्चिक लग्नाचे जातक सरकारी परीक्षेची तयारी करत आहेत त्यांनी पुढील 1.5 महिन्यात सरकारी परीक्षा दिल्यास ते निश्चितपणे उत्तीर्ण होताना दिसेल, कारण सूर्यासारखा ग्रह हा 6ष्ठ स्थानचे कॉम्पिटिशन एक्झामिनेशनचे स्थान आहे, तिथून जाणार आहे. सूर्याचे सहाय्य प्राप्त होण्यासाठी, कारण वृश्चिक लग्नाला सूर्य दशमेश होतो, सूर्याचे सहाय्य प्राप्त होण्यासाठी त्यांनी सूर्याचा बीजमंत्र, सूर्याचा जो बीजमंत्र आहे ह्रीं सूर्याय नमः, याचा मंत्र जप पुढील 1 महिना रोज किमान 5 माळा कराव्या, जेणेकरून सरकारी क्षेत्रात त्यांना यश निश्चितपणे मिळून येईल. आणि रविवारी गायीला अपराह्न काळ म्हणजे दुपारी 12 ते 12:30 मध्ये भिजवलेले गहू आणि गूळ एकत्रितपणे द्यावं, कारण गूळ आणि गहू या दोन्ही जिन्नसांवर सूर्याचा अंमल आहे आणि सूर्याची अनुकूलता त्याने प्राप्त होऊन स्पर्धा परीक्षांमध्ये निश्चितपणे यश मिळेल. श्री शिवाय नमस्तुभ्यम.